नमस्कार. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ध्यान. आणि ध्यान हा विषय पाहत असताना आपण सच्चिदानंद स्वरूप या विषयावरती बरंचसं विवेचन केलेलं आहे. तर त्याच्यामधलं सत हे जे पद आहे ते आपण पाहिलं. आता आपण चित या पदावरती आलेलो आहोत. चित हे जे पद आहे त्यामध्ये 2 अंग आहेत. त्यामधलं पहिलं अंग म्हणजे जाणीव आणि दुसरं म्हणजे नेणीव. शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव. आणि ही जी दोन्ही अंग आहेत ती आपल्याला कुठेही वाचायला आणि ऐकायला मिळणार नाही. आणि यामध्ये जो नेणीव हा जो प्रकार आहे ना, हा सुद्धा आपल्याला कुठेही ऐकायला आणि वाचायला मिळणार नाही. पण नेणीव हा जो प्रकार आहे तोच फार महत्त्वाचा आहे. याचा अर्थ जाणीव महत्त्वाचा नाही असं नाही. जाणीव आणि नेणीव, शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव हे दोन्ही मिळून जे आहे ना ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे चित. म्हणून चित हे पद जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला जाणीव आणि नेणीव ही दोन्ही पदं जी आहेत ती समजून घेतली पाहिजेत. आत्ता आपण शुद्ध जाणीव शुद्ध नेणीव म्हणजे शुद्ध हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. आपण आत्ता शुद्ध 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 असा वापरतोय, पण नंतर हे शुद्ध कसं अशुद्ध होतं हे आपण पुढे पाहणार आहोत. तर जाणीव आणि नेणीव हे जीवनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आपण आता जग, विश्व किंवा अनंत कोटी ब्रह्मांड असं म्हणतो. तर हे जे जग, विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे ते सर्व सच्चिदानंद स्वरूपाचं प्रगटीकरण आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण कुठे जरी नजर टाकली तरीसुद्धा आपल्याला सच्चिदानंद स्वरूप हे प्रतीतीला येतंच. फक्त त्याचं प्रमाण आहे ना ते कमी जास्त असतं, किंवा त्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त आहे म्हणून जगामध्ये सर्व ठिकाणी विविधता आहे. आपण म्हणतो विविधता वेगळी आणि विषमता वेगळी. विषमता ही माणसाने निर्माण केली आणि विविधता हे भगवंताचं ऐश्वर्य असतं, ते परमेश्वराचं ऐश्वर्य असतं. त्यामुळे जगामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला विविधता दिसून येते. किती विविधता आहे. माणसामध्ये जर आपण पाहिलं तर माणसाच्या ठिकाणी कितीतरी विविधता आहे. पक्ष्यांच्या निरनिराळ्या पक्ष्यांच्या ठिकाणी किती विविधता आहे. त्यानंतर मग जलचर प्राणी या सर्वांच्या ठिकाणी विविधता आहे. म्हणजे ज्याला आपण चर आणि अचर असं जे म्हणतो हे सगळं कसं निर्माण झालं, याला मूळ कारण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे सतचं प्रमाण, चितचं प्रमाण आणि आनंदाचं प्रमाण हे जेव्हा वेरी होतं म्हणजे बदलतं तेव्हा त्याचं रूप पण बदलतो. मग आपण त्याला जग किंवा विश्वरूप किंवा अनंतकोटी ब्रह्मांड वगैरे वगैरे म्हणतो. तर हे जे आहे जे आपल्याला दिसतं ते त्या चैतन्य शक्तीचा विराट सागराचा आपल्याला विकास दिसतो, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे विकास म्हणजे काय? विकास म्हणजे विस्तार. तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. हे जे जग आहे ज्याला आपण विश्व असं म्हणतो ते परमेश्वरी तत्व आहे. आणि परमेश्वरी तत्व म्हणजे काय? चैतन्य शक्तीचा विराट सागर. आणि चैतन्य शक्ती कशी आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून या जगामध्ये सर्व ठिकाणी विविधता आहे. विविधता वेगळी आणि विषमता वेगळी, याच्यामधला फरक आपण समजला पाहिजे. विषमतेमध्ये विष असतं आणि विविधतेमध्ये आनंद असतो. विविधते ही परमेश्वराचं ऐश्वर्य असतं, ते भगवंताचं ऐश्वर्य असतं. आता जर आपण पाहिलं तर आपल्या हिंदुस्थानामध्येच वर्णास्तव आहे. म्हणजे कितीतरी वर्ण आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे वर्ण आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा जाती आहेत. म्हणजे ब्राह्मणांच्या कितीतरी जाती, वैश्यांच्या कितीतरी जाती, शूद्रांच्याही कितीतरी जाती आहेत. तर हा सगळा जो जाती, उपजाती, पोटजाती हा सगळा जर प्रकार आपण पाहिला तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये पुन्हा या जातीमध्ये पण माणसाने विषमता निर्माण केलेली आहे. त्यामुळे विविधता आणि विषमता याच्यातला फरक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विविधता जिथे असते विविधतेमध्ये आनंद आहे आणि विषमतेमध्ये दुःख आहे. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे जग ज्याला आपण म्हणतो या जगाला विष्णू म्हटलेलं आहे. विष्णू म्हणजे काय? हे जग जे आहे ते विष्णुमय आहे. विष्णू म्हणजे काय? विष्णू म्हणजे विष. विष हा जो शब्द आहे तो संस्कृतमधला आहे. विश टू एंटर. विश टू एंटर. विष्णू म्हणजे विष्णू म्हणजे जो प्रवेश करतो तो. आणि कशामध्ये प्रवेश करतो? जो अणुरेणूमध्ये सुद्धा प्रवेश करतो. इतका तो सूक्ष्म आहे आणि आकाशा इतका तो व्यापक आहे. विष्णू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जो 4 हातांचा विष्णू येतो तो विष्णू नव्हे. विष्णू म्हणजे जो अणुरेणूमध्ये सुद्धा प्रवेश करतो आणि जो आकाशा इतका व्यापक आहे त्याला विष्णू म्हटलेलं आहे. जो अणुरेणूच्याही पलीकडे अतिशय सूक्ष्म जे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा वास करून राहतो त्याला विष्णू म्हटलेलं आहे. याचं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे.
सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दूर सारून या. असं ज्ञानेश्वर महाराज काय म्हटलेलं आहे? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, गगनाचे प्रावर्ण म्हटलेलं आहे. हे जे गगन ज्याला आपण म्हणतो ते गगन संपूर्ण झाकून टाकेल इतका तो व्यापक आहे आणि अणुरेणूमध्ये सुद्धा प्रवेश करेल इतका तो सूक्ष्म आहे, त्याला विष्णू म्हटलेलं आहे. नाहीतर आज आपण विष्णू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 4 हातांचा विष्णू येतो. तर परमार्थामध्ये जो गोंधळ आहे ना तो इथेच होतो. म्हणजे देव म्हटलं, ईश्वर म्हटलं, परमेश्वर म्हटलं, भगवान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर निर्णय देव यायला लागतात. ह्याच्यामुळे होतं काय की आपला जो जीवनाकडे पाहण्यात घोटाळा होतो, जीवनात घोटाळा होतो, जगात घोटाळा होतो, समाजात घोटाळा होतो आणि त्यामुळे सगळीकडे गोंधळ माजतो. म्हणून सद्गुरूंनी काय केलं? सद्गुरूंनी स्पष्ट सांगितलं की आपण जो परमेश्वर समजतो किंवा मानतो तो परमेश्वर मुळात तसा नाहीच. तो परमेश्वर मुळात तसा नाहीच. आता लहान मुलांना आपण कसं समजवतो? त्याला लहान मुलाला जर गप्प बसवायचं असेल तर आपल्याला ती बागुलबुवाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, तर ही जी बागुलबुवाची गोष्ट आहे ना ती प्रत्यक्षात काही नाही, पण तो मुलगा गप्प बसावा म्हणून आपण काय करतो? एक काठी घेतो, त्या काठीला फडकं गुंडाळतो आणि ते अंधारात दाखवतो आणि त्या मुलाला सांगतो, ते बघ तिकडे बागुलबुवा आहे, तो तुला मारेल. मग ते मूल काय होतं? ते मूल गप्प होतं. आता ही जी बागुलबुवाची जी गोष्ट आहे ती प्रत्यक्षात काही तिकडे तो नाही, पण ते मुलाच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी आहे. तसंच थोडाफार प्रकार आहे ना तो या ठिकाणी झाला. आता लहान मुलांचंच उदाहरण घेतलं तर लहान मुलं जी आहेत ते भातुकलीचा खेळ खेळतात. त्या भातुकलीच्या खेळामध्ये त्यांचं सगळं काल्पनिक असतं. म्हणजे त्यांचा देवही काल्पनिक असतो, त्यांचे नवरा बायको सगळं काल्पनिक असतो आणि तिकडे त्यांनी संसार मांडलेला असतो. पण तो जो त्यांनी संसार मांडलेला असतो तो जशी मोठी माणसं करतात तसंच्या तसं ती लहान मुलं करत असतात. म्हणजे ही देवखुली बरं का, इथे देव आहेत, आता आपण वर आणि वधूला आणूया आणि लग्न लावूया असं वगैरे वगैरे सगळं ते तिथे खेळत असतात. पण ते सगळे जे काही करतात ना ते काही खरं नसतं. मग हा जो भातुकलीचा खेळ आहे ना, हा भातुकलीच्या खेळाप्रमाणेच थोडंफार आपल्या ऋषीमुनींनी किंवा साधू संतांनी म्हणा केलेलं आहे. म्हणजे एकदम एवढा मोठा परमेश्वर जो आकाशा इतका व्यापक आहे आणि जो अणुरेणूमध्ये सुद्धा प्रवेश करेल इतका तो सूक्ष्म आहे, त्याला सर्वसामान्य माणूस त्याची कल्पनाही करू शकत नाही, त्याचा विचारही करू शकत नाही. हे ऋषीमुनींना साधुसंतांना माहीत होतं. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी व्यवस्था केली. आणि व्यवस्था कसली केली? मूर्तीची व्यवस्था केली. आणि ही व्यवस्था मूर्तीची कशासाठी केली? की नाही ना तुला एवढा मोठा परमेश्वर पाहता येत, मग तू सध्या इथे पहा, म्हणून ही व्यवस्था केली. म्हणजे हा थोडाफार प्रकार जो आहे ना तो बागुलबुवाच्या गोष्टीसारखा किंवा भातुकलीच्या भावला भावलीच्या खेळाप्रमाणेच आहे. म्हणजे लहानपणी आपण जे खेळत होतो तसेच आपण भावला भावलीचे खेळ मोठेपणी खेळतो. आता लहानपणी भावला भावलीचा खेळ खेळणं ठीक आहे कारण आपण लहान असतो, पण आपण कायम लहान राहत नाही, आपण मोठे होतो. आणि मोठं झाल्यानंतर तो जो भावला भावलीचा मोठं झाल्यानंतर परमेश्वर म्हणजे काय, त्याचं रूप काय, स्वरूप काय हे जर आपण नीट समजून घेतलं नाही तर लहानपणी जो आपण भातुकलीचा भावला भावलीचा खेळ खेळत होतो तसंच आपण मोठेपणी वागतो. आणि त्यामुळे मग आपण देवाच्या नावाखाली काहीतरी करत बसणं, नाना तऱ्हेचे पूजेचे प्रकार करणं, नाना तऱ्हेचे अभिषेक करणं, एकादशना करणं, ह्या सगळ्या प्रकारामुळे काय होतं? कर्मकांड निर्माण होतं. आणि इथे काय झालं आहे की आपण ज्याला जी मूर्ती जी आहे ती मूर्ती प्रतीक आहे हेच आपण विसरलो आणि ती मूर्ती म्हणजेच देव असं आपण समजून बसलो. मग आता देव प्रत्यक्षात समोरच आहे तर मग त्याला प्रसन्न करा, त्याचा कोप टाळा, त्याला अमुक करा तमुक करा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं? कर्मकांड निर्माण झालं. हे का सांगते? कारण परमेश्वर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे काही यायला पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ना ते यायला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेते. सत्य परमेश्वर कसा आहे? तो सत्य आहे, म्हणजे तो सतत आहे, सातत्याने आहे, तो नाही असं कधी होतच नाही. सत आलं. सत्य ज्ञानानंद तो ज्ञान स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंद, ज्ञानानंद म्हणजे तो आनंद स्वरूप आहे.
सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, पुन्हा तो कसा आहे, पूर्ण गगन झाकून टाकेल इतका तो व्यापक आहे आणि अणुरेणूमध्ये प्रवेश करेल इतका तो सूक्ष्म आहे. नाही रूप, त्याला रूप नाही, गुण नाही, नाही रूप गुण वर्ण जेते, त्याला रंग पण नाही, असा श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे भरून पाहिला. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. आणि हा श्रीहरी डोळे भरून कसा पाहिला हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पाहता पाहणे दूर सारुण्य. तो हा श्रीहरी, श्रीहरी म्हणजे कोण, ज्याचं वर्णन मगाशी केलं, सत्यज्ञानानंद. तो श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी कसा पाहिला, पाहता पाहता पाहणंच दूर सारलं आणि पाहिलं. काय गंमत आहे बघा, म्हणजे पाहता पाहता पाहणंच दूर सारलं आणि पाहिलं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर हे जे आहे ना ते राजविद्या राजगुह्य आहे. हे भगवद्गीतेमध्ये हा विषय आहे, राजविद्या राजविद्या राजगुह्यम इदम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमम अव्ययम असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे परमेश्वराचं जे वर्णन केलेलं आहे, तर राजविद्या म्हणजे ही जी विद्या आहे समजून घेण्यासाठी राजविद्या आहे. म्हणून राजविद्या म्हणजे काय, म्हणजे सर्व विद्येंचा राजा. जी विद्या आहे अध्यात्मविद्या, ही अध्यात्मविद्या सर्व विद्येंची राजा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात आणि भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की जगामध्ये अनेक विद्या आहेत. ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत ना त्या विद्येंचाही जो राजा आहे त्याला राजविद्या असं म्हटलेलं आहे. आणि जगामध्ये अनेक गुह्य पण आहेत, सिक्रेट ज्याला आपण म्हणतो, ते सिक्रेट जे आहेत ते जगामध्ये खूप आहेत. पण त्या सिक्रेट्सचं पण सिक्रेट जे आहे ना ते राजगुह्य आहे. आणि आपण जे आता गुह्य असं जे म्हणतो, हे गुह्य जर आपल्याला समजलं, कळलं आणि ते अनुभवायला आलं तर ते अतिशय पवित्र आणि अतिशय उत्तम असं आहे. हे आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष अवगमम उत्तमम असं म्हटलेलं आहे. आणि इकडे प्रत्यक्ष अवगमम उत्तमन आणि अव्ययम असा शब्द पण वापरलेला, म्हणजे हे याच्यामध्ये कधी वेळ वाया जात नाही किंवा ते खर्ची पडत नाही. उलट हे जे तत्व आहे ना याचा विस्तार होतो. याचा काय होतो, विस्तार होतो. म्हणून ही जी साधना आहे ना ही आपण सद्गुरूंकडून शिकून घेतली पाहिजे. म्हणजे ही राजविद्या राजगुह्य जे आहे, राजगुह्य म्हणजे राजविद्या आणि राजगुह्य हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते आपण सद्गुरूंकडून समजून घ्यायचं आहे. आपल्याला राजगुह्य जर समजून घ्यायचं असेल तर ते समजून घेण्यासाठीची जी विद्या आहे तिला राजविद्या म्हटलेलं आहे. आणि ही राजविद्या जी आहे ती सद्गुरूच शिकवू शकतात. दुसरं कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि ते शिकवता पण येणार नाही, सांगता पण येणार नाही, कारण ती कठीण आहे. म्हणून ती जी गुप्त आहे ना ती गुप्त ठेवली किंवा ती मुद्दामून गुप्त ठेवली असं काही प्रकार नाही. ती कठीण आहे म्हणून ती गुप्त राहील. आणि कठीण किती, तर एव्हरेस्टच्या शिखरावरती चढणं जितकं कठीण आहे, म्हणजे आता एव्हरेस्टच्या शिखरावरती किती माणसं चढतात, लाखो नाही तर अब्जावधी माणसं आहेत. पण एव्हरेस्टच्या शिखरावर चढणारी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच माणसं आहेत. तर तेवढीच माणसं का जातात, कारण तो जो प्रवास आहे त्या शिखरावर जाण्याचा तिथे अनेक अडथळे आहेत, अनेक संकटे आहेत, त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे एव्हरेस्टच्या शिखरावर जाणं जितकं कठीण आहे तितकंच हे पण कठीण आहे. राजविद्या राजगुह्य जे आहे ना ते सुद्धा तितकंच कठीण आहे. म्हणून ते समजून घेतलं पाहिजे, ते सद्गुरूंकडून शिकून घेतलं पाहिजे. म्हणून हा जो राजविद्या राजगुह्य हे जे सांगितलेलं आहे हे कोणालाही सांगू शकत नाही. म्हणजे ते ऐकण्यासाठी अधिकारी व्यक्ती लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला की हे मी आधी विश्वाकुलाला सांगितलं, सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि आता मी हे तुला सांगतो. हे आता मी तुला म्हणजे अर्जुनाला हे तुला सांगतो. याचं कारण का, कारण ते कोणालाही सांगू शकत नाही. ती जी साधना आहे ती कठीण आहे. त्यामुळे ती सर्वसामान्यपणे ही जी साधना आहे ती शिकवली जात नाही. म्हणून आता मी हे तुला सांगतो. आणि ही किती कठीण आहे, तर उदाहरण घ्यायचं झालं तर नदीच्या प्रवाहामध्ये आपण पोहतो. तर नदीच्या प्रवाहामध्ये जेव्हा आपण पोहतो, ज्याला पोहता येतं तो सहज नदीच्या प्रवाहामध्ये पोहत जाऊ शकतो. पण हे सोपं आहे. आणि ज्याला पोहता येत नाही तो पण नदीच्या प्रवाहामध्ये वाहत जाईल, गटांगाळा खात वाहत जाईल. त्याला पोहणं म्हणता येणार नाही, तो वाहत जाईल.
पण हे सोपं आहे. पण जर आपण असं ठरवलं की नदीच्या उगमाच्या दिशेने आपण पोहायचं, म्हणजे उलट्या दिशेने आपण पोहायचं, हे जर आपण ठरवलं तर हे किती कठीण आहे. म्हणजे आपली दमछाक इतकी होईल की ते आपल्याला जमणारच नाही. नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने जे पोहणं आहे ना, ते आपल्याला जमू शकत नाही. तसं इथे राजविद्या राजगुह्य जे आपण म्हणतो, म्हणजे राजविद्या जी आहे, राजगुह्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल, तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर राजविद्या जी आहे ना, ती आचरणात आणणं कठीण आहे. आणि किती कठीण आहे की जसं नदीच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणं जितकं कठीण आहे ना, तितकं हे कठीण आहे. म्हणून हे ज्ञानेश्वर महाराजांनी गुप्त ठेवलं किंवा सांगितलं नाही, किंवा भगवान श्रीकृष्णांनी गुप्त ठेवलं असं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केला, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा याचा उल्लेख केला, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा उल्लेख केला, संत नामदेव महाराजांनी उल्लेख केला, संत एकनाथ महाराजांनी उल्लेख केला, सर्वांनी याचा उल्लेख केला. आणि हे जे राजविद्या राजगुह्य आहे ना, ते सांगितलं. आणि सद्गुरूंनी सुद्धा त्यांच्या ग्रंथांमध्ये राजविद्या राजगुह्य जे आहे ते सांगितलेलं आहे. पण हे तू सद्गुरूंकडून शिकून घेतलं पाहिजे, हे खरं. कारण की हे असं समजणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन का केलेलं आहे? कारण सद्गुरू जे आहेत ना, सद्गुरू हे आपल्याला नीट समजावून सांगू शकतात. ते असं समजणारं नाही, म्हणून त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आता हे कठीण आहे याचा अर्थ ते आपल्याला जमणारच नाही असं नाही. प्रयत्न केलं ना तर सगळं काही शक्य असतं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जर आपण कुठलीच गोष्ट असाध्य असेल, ती जर साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं. म्हणून तुकाराम महाराज जे होते ना, ते प्रयत्नवादी संत होते. लोक म्हणतात तसे ते दैववादी संत नव्हते. तुकाराम महाराजांचा प्रयत्न सांगायचं झाला ना, तर तुकाराम महाराज शेंडीला गाठ बांधून बसायचे. म्हणजे भंडारा डोंगरावर जायचे आणि तिथे झाडाखाली, झाडाच्या फांदीला शेंडीला गाठ बांधून बसायचे. का गाठ बांधून बसायचे? कारण अभ्यास करता 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 झोप येईल, साधना करता करता झोप येईल, आणि ती झोप त्यांना आली की मग त्यांच्या मानेला झटका बसेल आणि त्यांची ती झोप आहे ती झोप मोड होईल. म्हणून ते शेंडीला गाठ बांधून अभ्यास करायचे. आणि असा अभ्यास करून त्यांनी साक्षात्कार करून घेतला. 15व्या दिवशी माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार, असं तुकाराम. म्हणजे त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यामधून त्यांनी वर्णन काय केलं, 15व्या दिवशी माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. 15व्या दिवशी साक्षात्कार झाला याचा अर्थ तेवढाच दिवस महत्त्वाचा नाही, तर त्याच्या आधी जी त्यांनी साधना घेतली, जो अभ्यास केला, जे प्रयत्न केले, ते सुद्धा जमेला घेतले पाहिजे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एक दगड आहे, आणि तो दगड जर आपल्याला फोडायचा असेल तर त्याच्यावरती आपण एक घाव घातला, फुटला नाही, दुसरा घाव घातला तो तरीसुद्धा फुटला नाही, पण तो दगड 11व्या घावाला फुटला. याचा अर्थ आधीचे 10 घाव फुकट गेले नाही, ते 10 घाव घातले तेव्हा 11व्या घावाला तो दगड फुटला. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस प्रयत्न केले त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस तीव्रतेने प्रयत्न केले, म्हणजे शेंडीला गाठ बांधून हा त्यांचा प्रयत्नांचा शेवटचा भाग, असे ज्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले ना, तेव्हा त्यांना साक्षात्कार घडून आला, त्यांना साक्षात्कार झाला. आता तुकाराम महाराज हे अभ्यास सुरुवातीपासून करतच होते, पण तो अभ्यास करता 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 त्यांना कळलं की आता आपण अभ्यास जोराने केला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी जसा अभ्यास सुरुवात केली तसा अभ्यास करायला, तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. आणि 15व्या दिवशी माझी झाला साक्षात्कार, तुकोबा भेटला निराकार, असं तुकाराम महाराज जे म्हणतात. याच्यामध्ये निराकार हा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे. तुकोबा महाराजांना विठोबा कसा भेटला? निराकार भेटला. आपण समजतो तसा तो त्यांना भेटला नाही. तुकाराम महाराजांना जो विठोबा भेटला तो निराकार भेटला. निराकार म्हणजे कसा? सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण देते, असा विठोबा भेटला. विठोबा म्हणजे श्रीहरी. विठोबा म्हणजे काय? श्रीहरी. आणि त्याचा साक्षात्कार तुकोबा महाराजांना, तुकाराम महाराजांना झाला. तर मग तुकाराम महाराजांनी किती अभ्यास केला असेल? असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे इतका अभ्यास करून, अभ्यासाशिवाय काही शक्यच नाही, प्रयत्न केल्याशिवाय काही शक्य नाही. म्हणून प्रयत्न करणं ना फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो नशीब नशीब नशीब, पण हे जे नशीब आहे ते काय आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. त्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नातून निर्माण होतं ते खरं नशीब असतं. म्हणून प्रयत्नवादाला ना फार महत्त्व आहे जीवनामध्ये.
प्रयत्नवाद हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी भरपूर प्रयत्न केले. प्रयत्नाला खूप खूप प्राधान्य आहे, प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपण जेव्हा साधना करणार त्यावेळेस प्रयत्न फार महत्त्वाचे असतात. मग इथे सद्गुरूंनी पण व्याख्या केली. सद्गुरूंनी काय व्याख्या केली की वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवन. म्हणजे प्रयत्नवाद हा इतका जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. प्रयत्नवाद महत्त्वाचा आहे, विकासवाद महत्त्वाचा आणि वास्तववादसुद्धा महत्त्वाचा आहे. वास्तववादाला जीवनामध्ये फार महत्त्व आहे. आपण जर नुसतंच आदर्शवादाच्या मागे लागलो ना जीवनामध्ये तर आयुष्यामध्ये खूप मोठी फजिती होण्याची शक्यता आहे. म्हणून वास्तववाद, विकासवाद आणि प्रयत्नवाद. तर सांगायचा मुद्दा असा की संतांनीसुद्धा प्रयत्नाला खूप महत्त्व दिलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात की प्रयत्नाशिवाय काही म्हणजे अभ्यास केल्याशिवाय काही शक्य नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी हे जे मी काही सांगतोय हे तू समजून घे, सद्गुरूंकडून समजून घे. म्हणजे पाहता पाहणे दूर सारुनिया ही जी साधना आहे ना ही कठीण आहे, पण ती तशी सोपी पण आहे, शक्य पण आहे. पण ती तू सद्गुरूंकडून समजून घे. सद्गुरूंकडून का समजून घ्यायची? कारण सद्गुरू काय करतात, पहिले आपलं जे सच्चिदानंद स्वरूप जे आहे हे सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी आहे याचा पहिले आपल्याला बोध तर झाला पाहिजे. जर आपल्याला बोधच झाला नाही तर काय उपयोग? आपल्याला याचा पहिले बोध झाला पाहिजे. आणि हा जो बोध आहे ना तो सद्गुरू करून देतात. सद्गुरू काय सांगतात की तुझ्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप हे प्रत्यक्षपणे कसं नांदतं, कल्पनेने नव्हे प्रत्यक्षपणे कसं नांदतं हे सद्गुरू सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर मग सद्गुरू काय सांगतात की ते ओळखायचं कसं हे सांगतात आणि त्याच्यानंतर ते पाहायचं कसं हे शिकवतात. म्हणजे हृदयस्थ परमेश्वर किंवा हृदयस्थ ईश्वर असं आपण ज्याला म्हणतो हे जे आहे ह्याला पाहायचं कसं हे सद्गुरू शिकवतात. आणि हे शिकवल्यानंतर सद्गुरू साधना देतात की बाबा तू आता ही साधना कर. आणि साधना केल्यानंतर मग त्याला शोध लागतो कशाचा? आपल्या ठिकाणी जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचा त्याला शोध लागतो. आणि त्याला शोध लागला की मग त्याला वेध लागतो. आणि वेध लागणं हे जे आहे ना हे या ठिकाणी फार महत्त्वाचा भाग आहे. वेध लागणं जे आहे ना ते या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. पाय रवू झाला संचारू नवल वेदेन विंद लागे म्हणे विठ्ठल विठ्ठल. काय म्हटलेलं आहे? म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे? वेध लागलेला आहे. संतांना ज्यावेळेस वेध लागतो ना तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आणि वेध लागण्याचं खूण काय? म्हणे विठ्ठल विठ्ठल. ही वेध लागण्याची खूण जी आहे ना ती आहे म्हणे विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संतांना ज्यावेळेस वेध लागतात तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल त्या वेधातून ते विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि इतर माणसं ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यामध्ये जमीन आणि आसमाना इतकं अंतर असतं. संत वेदातून विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि इतर माणसं जे विठ्ठल विठ्ठल म्हणतात ते अभ्यास म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. एक देव मिळावा म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतो तर दुसऱ्या ठिकाणी संत देव मिळाला म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आता देव मिळावा म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणणं आणि देव मिळाला म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणणं, नामस्मरण करणं याच्यात फरक नाही का? एक जो आहे तो नामस्मरण करतो आणि दुसऱ्या ठिकाणी संत नामस्मरण करत नाही तर त्यांच्याकडून नामस्मरण होतं. आणि हे जे सततचं स्मरण जे आहे ना हे सततचं स्मरण संतांना अभिप्रेत आहे. म्हणजे आपण सतत स्मरणातच असलं पाहिजे. आणि मग आता हे जे सततचं स्मरण आहे हे करावं लागत नसतं तर ते आपोआप घडतं. मग त्याच्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. येईल तसा बोल रामकृष्ण हरी हे जे सांगितलेलं आहे ना तुला येईल तसं तू रामकृष्ण हरी म्हण. तुला वाटेल तसं म्हणजे मनाला येईल तसं तू रामकृष्ण हरी म्हण. करता 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 तुझी प्रगती होता 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 तुझ्या जे नामस्मरण आहे ना ते तुझ्या ठिकाणी आपोआप सुरू होईल. हे संतांना अभिप्रेत आहे. तर सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेते तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दूर सारुनिया. हे जे सांगितलेलं आहे ना यामध्ये खरं तर साधनेचं रहस्य आहे ना ते रहस्य ज्याला आपण म्हणतो ते रहस्य या ठिकाणी भरलेलं आहे.
म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, पाहता पाहणे दूर सारुनिया, याच्यामध्ये पाहता पाहता पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं, ही जी साधना आहे ना, ही कठीण आहे, पण ही जर आपण सद्गुरूंकडून शिकून घेतली तर ती सोपी आहे. आणि पाहता पाहणे दूर सारुनिया, पाहता पाहता पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं, याच्यामध्ये एक थोडी कृत्रिम भाषा आहे. ती कृत्रिम भाषा आहे ना, ती थोडी बदलली पाहिजे. याचं म्हणजे काय, तर पाहता पाहता पाहणं दूर सारायचं आणि पाहायचं, याचं जर आपण पाहता पाहता पाहणं आपोआप दूर सरतं आणि पाहिलं जातं, हे जर आपण लक्षामध्ये घेतलं ना, तर आपल्याला हा विषय समजेल. म्हणजे हा जो विषय आहे तो आपण जे अभ्यास करतात त्यांना तो नीट समजेल. म्हणजे पाहता पाहणे दूर सारुनिया, हे जे आहे ना, हे राजविद्या राजगुह्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये राजविद्या राजगुह्य आहे, म्हणून सर्व संतांनी याचा उल्लेख केलेला आहे. स्वामी स्वरूपानंद यांनी सुद्धा खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण दृष्टा दृश्य गगन, आपण दृष्टा दृश्य गगन, त्या गगनाहूनही सूक्ष्म आपण जाणीव रूपे, त्या जाणीवे माझी मन, काय म्हटलेलं आहे, त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सच्चिदानंद श्रीहरी नित्य दर्शन घडे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे पण तेच सांगत आहेत. असंच अजून ह्यांनी मुकुंदराज जे आहेत ना, ते मराठी आद्य कविता जी पहिली केली ती मुकुंदराजांनी केली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आधी पण ज्यांनी कविता केली ना, ते मुकुंदराजांनी काय म्हटलेलं आहे, तर उफराट्या दृष्टीचे पाहणे दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे, पाहता या मुळासी जाणे स्वस्वरूपेसी, असं मुकुंदराज. म्हणजे इथे प्रत्येक जण वेगवेगळ्या भाषेत बोलतोय, पण जे सांगतोय ते एकच सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की चित्त परोतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखे, देखत ठेवे म्हणे तत्व ते मी, ती आठवी सरीसे सुखाच्या साम्राज्य बैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हटलेलं आहे. अजून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळती, असं तुकाराम महाराज म्हणतात. एके ठिकाणी एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितले. एकनाथ महाराज काय म्हणतात, सोहम नोहे वारा पंचमहाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणं, सोहमच्या विचारा साधू जाणं, असं म्हटलेलं आहे. त्याच्यापुढे एकनाथ महाराज असं म्हणतात, एका जनार्दनी पहावे आपणासी आपण, एका जनार्दनी पहावे आपणासी आपण, साक्षीत्वे पाहणे तोची सोहम, असं एकनाथ महाराज म्हटलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी तर अजून याच्यापेक्षा पण सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. तुका म्हणे राहावे निवांत पाहिले पाही परतुनी, काय म्हटले, तुका म्हणे राहावे निवांत पाहिले पाही परतुनी. किती सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व संतांनी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते एकच सांगितलेलं आहे. आपण आपणाला पाहायचं, ही जी साधना आहे ना, हीच सांगितलेली आहे. आता आपण आपणाला पाहायचं, मग आपण कोण, इथे मुख्य प्रश्न जो आहे ना तो असा आहे की आपण कोण. मग आपण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप मी असं म्हणणारी शुद्ध जाणीव म्हणजे आपण. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप जाणण्यासाठी जी जाणीव लागते ती जाणीव आपण आहोत. आता इथे काय झालेलं आहे की जे जाणायचं आहे आणि ज्याने जाणायचं आहे ना ते एकच आहे. म्हणून ह्या ठिकाणी जी साधना आहे ना ती कठीण होऊन बसलेली. ह्या ठिकाणी हा सगळा जो प्रकार आहे ना तो कठीण होऊन बसलेला आहे. म्हणजे आपणच आपल्याला पाहायचं, आपणच आपल्याला जाणायचं, आपणच स्वतःला पाहता पाहता स्वरूपाकार व्हायचं. ही जी साधना आहे ना, ही साधना म्हणजे राजविद्या राजगुह्य. म्हणून ही साधना जी आहे ती कठीण आहे. म्हणून ही आपण सद्गुरूंकडून शिकून घेतली पाहिजे. म्हणून सद्गुरू काय करतात, सद्गुरू आपल्याला पहिले देव दाखवतात. सद्गुरू काय करतात, पहिले सद्गुरू आपल्याला देव दाखवतात, मग त्याच्याकडे पाहायचं कसं हे शिकवितात. आणि मग
त्याला पाहायचं कसं ते शिकवल्यानंतर मग आपल्याला कळतं की आपण ही जी राजविद्या किंवा राजगुह्य जे आहे, पाहावे आपण असे आपण, ही जी साधना आहे ना, ही साधना आपल्याला सोपी वाटायला लागते, म्हणून ही सद्गुरूंकडून शिकून घ्यायची असते. तर हे जर आपल्याला लक्षात आलं ना, तर आपल्याला कळेल की ही जी साधना आहे ती जरी कठीण असली तरी ती शक्य आहे, सोपी आहे. आता ही जी साधना आहे, पाहावे आपण असे आपण, ही साधना वाल्मिकी ऋषी ज्यांना आपण म्हणतो त्यांनी सुद्धा केली. म्हणजे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला असं जे आपण म्हणतो की उफराट्या नामे वाल्या कोळी तरला, असे जे म्हटलं जातं की वाल्या कोळी जो होता तो मरा म्हणत होता आणि त्याला साक्षात्कार झाला. हे जे सांगितलं म्हणजे वाल्या कोळी याला राम म्हणता येत नव्हतं, म्हणून तो मरा म्हणत होता आणि मरा म्हणता त्याला साक्षात्कार झाला, असं जे सांगितलं जातं ना, ह्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे ना, ही खरी नव्हे, हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की वाल्या कोळी जो आहे ना, तो उत्तर हिंदुस्थानामधला होता. तर उत्तर हिंदुस्थानामध्ये आपण ज्याला इथे कोळी म्हणतो, आपण इथे कोळी कोणाला म्हणतो, मासेमारी जो करतो त्याला कोळी म्हणतो, बरोबर. आणि तिकटे ज्याला कोळी म्हणतात ना, त्याला पारधी म्हणतात. म्हणजे तो पक्षी पकडणारा पारधी म्हणतात. तो वाल्या कोळी जो होता ना, तो पारधी होता आणि तो पारध्याचा धंदा सोडून तो वाटमारीचा धंदा करू लागला. आणि त्या वाटमारीच्या धंद्यामध्ये मग तो लोकांना लुबाडायचा, त्यांच्याकडून पैसे काढायचा, मारायचा, या सगळ्या गोष्टी तो करत होता. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की उत्तर हिंदुस्थानातले जे माणूस आहे तो कधी मरा म्हणत नाही किंवा मारा असं म्हणत नाही, तो मारो असं म्हणतो. त्यामुळे हा जो वाल्या कोळी आहे ना, हा उत्तर हिंदुस्थानामधला होता, म्हणून तो मरा असं काही म्हणणार नाही. आणि एक लक्षात घ्यायचं की या वाल्या कोळीला जे भेटले ना, ते नारद मुनी भेटले. आणि हे जे नारद मुनी आहेत ते सर्वसामान्य माणूस नाही. नारद मुनी यांना आपण देवश्री नारद मुनी असं म्हणतो. तर या अशा विद्वान नारद मुनी वाल्या कोळीला भेटले आणि या नारद मुनींनी वाल्या कोळीला उफराट्या दृष्टीचं नाम त्यांनी घेतलं, म्हणजे ते नाम त्यांनी त्यांना दिलं. तर असं नाम ज्या वाल्या कोळीने घेतलं तो काय मरा म्हणेल का? किंवा त्यांना जर मरा म्हणता येतंय तर त्यांना राम म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे साधा कॉमन सेन्स आहे. जर त्यांना मरा असं म्हणता येतं तर त्यांना राम म्हणायला काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. म्हणून हे सगळं जे सांगितलं जातं ते हरिकथेमध्ये हे सगळं जे आहे ना ते बहुतेक सांगितलं जातं. तर याच्यामध्ये हे सगळं जे सांगितलं जातं ते खरं नव्हे. मग ह्याच्यातला खरा भाग असा आहे की वाल्या कोळीला जे नाम दिलं, वाल्या कोळीने जे नाम घेतलं ते उफराट्या दृष्टीने त्यांनी नाम घेतलं. वाल्या कोळीने जे नाम घेतलं ना, ते उपराट्या दृष्टीने नाम घेते. राम हेच नाम घेत होते, पण ते नाम कसं घेत होते, ते राम सीताराम असं नाम घेत नव्हते किंवा राम असं पण ते नाम घेत नव्हते. ते त्यांची नाम घेण्याची पद्धत अशी होती, राम असं ते नाम घेतो. म्हणजे आपणालाच आपण पाहत दृष्ट्या माझी दृष्टी मुरवत ते नाम घेत होते. आणि पाहता त्यांचं पाहणंच दूर सरलं गेलं आणि पाहिलं गेलं त्यांच्याकडून. ती वस्तू किंवा सच्चिदानंद स्वरूप जे आपण म्हणतो ते पाहता पाहणंच दूर सारलं गेलं आणि पाहिलं गेलं. तेव्हा त्यांना प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला. ही वस्तुस्थिती. पण ही वस्तुस्थिती आपण विसरलो आणि आपण उगाचच ते मरा म्हणत होते आणि मरा म्हणता त्यांना रामाचा साक्षात्कार झाला वगैरे असं जे म्हणतो ते काय खरं नव्हे. आणि रामाचा साक्षात्कार झाला म्हणजे राम म्हणजे जो आपण समजतो तो राम नव्हे, धनुर्धारी राम नव्हे, तर राम म्हणजे आत्मा राम. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. म्हणजे या ठिकाणी जो आत्माराम आहे ना, तो आत्माराम प्रत्येक हृदयामध्ये वास करून आहे, त्याला आत्माराम भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. ईश्वर सर्वभूताना हृदयेश अर्जुन तिष्ठती. म्हणजे हृदयामध्ये जो राम वास करून आहे त्या रामाचं नामस्मरण वाल्मिकी ऋषी करत होते. त्या रामाचं नामस्मरण. आता शंकराने सुद्धा रामनाम घेतलं. तर इथे ना काय झालेलं आहे की शंकराने सुद्धा रामनाम घेतलं. तर इथे बऱ्याच जणांचा असा समज झालेला आहे की शंकर अगोदर आणि राम नंतर, म्हणजे अयोध्येचा राम जो आहे तो नंतर.
मग शंकराने रामाचं नाम कसं काय घेतलं, असे बरेच प्रश्न असतात. तर शंकराने जे रामनाम घेतलं ते काय अयोध्येच्या रामाचं नाम त्यांनी घेतलं नाही, तर जो आत्माराम आहे त्याचं नाम शंकराने घेतलं. त्याला राम राम म्हटले, राम राम असं म्हणत होते शंकर. वाल्मिकी ऋषीसुद्धा राम राम असंच म्हणत होते, पण ते आत्माराम जो आहे ना त्याला म्हणत होते. म्हणून हृदयस्थ राम जो आहे, हृदयस्थ राम, आत्माराम ज्याला आपण म्हणतो, त्याला पाहण्यासाठी म्हणजे त्याचं दर्शन घेण्यासाठी पाहावे आपणाचे आपण, म्हणजे स्वतःलाच पाहता पाहता स्वतःच्या मधला जो आत्माराम आहे त्याला पाहता पाहता त्यांना स्वतःचा म्हणजे त्यांच्या सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाला. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे जे आहे ना, ही जी साधना आहे ही कठीण आहे. याचं कारण असं की पाहावे आपणाचे आपण हे जर आपल्याला नीट समजलं नाही तर मग इथे गोंधळ होऊ शकतो. म्हणून ही जी साधना आहे ही सद्गुरूंकडून शिकून घेतली पाहिजे. म्हणून सद्गुरू पहिले काय करतात की सद्गुरू पहिले काय सांगतात आपल्याला, सद्गुरू पहिले सांगतात की पहिले प्रथम डोळे मिटून बस, असं सद्गुरू सांगतात. आता बरेच जे गुरु आहेत ना त्यांना उफराट्या दृष्टीचं पाहणं जे आहे हे ज्ञानच नाही, पण तरीसुद्धा ते लोकांना ध्यान करायला सांगतात. आता ते कशाचं ध्यान करायला सांगतात, ते ओमचं ध्यान करायला सांगतात, किंवा कुठल्या तरी बिंदूचं ध्यान करायला सांगतात, किंवा कुठल्या तरी फोटोचं ध्यान करायला सांगतात, किंवा कुठल्या तरी नामाचं ध्यान करायला सांगतात, मूर्तीचं ध्यान करायला सांगतात. आणि काही जण जे आहेत ते नुसतेच डोळे मिटून बसतात, आणि ते डोळे मिटून जे बसतात तर त्यांना असं वाटतं की ते ध्यान करतात. म्हणजे अनेक लोकांना हा डोळे मिटून बसला म्हणजे तो अंतर्मुख झाला असं वाटतं. मग अंतर्मुख होणं म्हणजे डोळे मिटून बसणं नव्हे. अंतर्मुख होणं याचा अर्थ काय की तुझ्या मनाचं जे मुख आहे ते जेव्हा देवाच्या दिशेने होणं त्याला अंतर्मुख असं म्हणतात. म्हणजे शुद्ध सच्चिदानंद स्वरूप ज्या वेळेस त्या परमेश्वराच्या दिशेने त्याची दृष्टी वळते ना त्याला अंतर्मुख असं म्हणतात. म्हणून अंतर्मुख होणं म्हणजे काय तर आपणच आपलं जे सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याच्या दिशेने आपण वळणं म्हणजे अंतर्मुख. म्हणून सद्गुरू काय करतात, म्हणून सद्गुरू पहिले देव दाखवतात. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी कसं नांदतं, कसं पाहायचं हे पहिले सद्गुरू शिकवतात. हे शिकवल्यानंतर त्याला कळतं की ते कसं पाहायचं, कुठे पाहायचं ते कळतं, का पाहायचं ते कळतं. हे सगळं समजल्यानंतर तो जेव्हा डोळे मिटून बसतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने अंतर्मुख झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून अंतर्मुख होणं म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं नव्हे, किंवा कशाचं तरी ध्यान करत बसणं नव्हे. आता हे वाईट आहे असं नव्हे, पण कशाचं तरी ध्यान करत बसणं हे बरं. म्हणजे काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, पण बरं म्हणजे खरं नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अंतर्मुख होणं याचा अर्थ काय की आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी ज्यावेळेस आपल्या ठिकाणी वळली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस अंतर्मुख होतो. म्हणून असं अंतर्मुख पहिले व्हावं लागतं, मग नंतर तो उघड्या डोळ्याने सुद्धा अंतर्मुख होतो. म्हणजे तो उघड्या डोळ्याने सुद्धा ध्यान करायला लागतो. इथे दोन्ही गोष्टी घडतात. बंद डोळ्याने सुद्धा त्याचं ध्यान चालू होतं आणि उघड्या डोळ्याने सुद्धा तो ध्यान करू शकतो. म्हणजे तो अभ्यासात इतका परिपक्व झाला की त्याला डोळे बंद करूनच ध्यान करावं लागतं असं काही नाही. तो उघड्या डोळ्याने सुद्धा ध्यान करू शकतो. म्हणजे तो ध्यानातच असतो, तो सतत स्मरणातच असतो. त्याचं जे सगळं चाललेलं असतं ना ते स्मरणातूनच चाललेलं असतं त्याचं जीवन. म्हणून नामदेव महाराजांनी इथे खूप सुंदर सांगितलेलं आहे. नामदेव महाराज काय म्हणतात, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे परेच्या पलीकडचा जो प्रांत आहे, म्हणजे परमेश्वराचं सच्चिदानंद स्वरूपाचा जो प्रांत आहे ना त्या प्रांतामध्ये नामदेव महाराज म्हणतात त्या प्रांतामध्ये आम्ही राहतो असतो आणि त्या प्रांतातूनच आमचं सगळं जीवन आहे ते चालत असतं. मग हा जो परेच्या पलीकडचा जो प्रांत आहे या प्रांतामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर तो काय साधासुद्धा प्रांत नाही. आपल्याला जर अमेरिकेला जायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय लागतं, आपल्याला पासपोर्ट लागतो, विजा लागतो, त्यानंतर आपल्याला नाना तऱ्हेची कागदपत्रं आहेत ती प्रोड्यूस करावी लागतात.
बरोबर. पण हे सगळं करून मग आपण आपल्याला पासपोर्ट विजा ते पण मिळेल याची खात्री नाही. कधी कधी हे सगळं करून सुद्धा मिळत नाही. म्हणजे आपल्याला जर दुसऱ्या प्रांतामध्ये जरी जायचं असेल तरी सुद्धा किती खटाटोप करावा लागतो, तेव्हा आपण त्या प्रांतात जाऊ शकतो. हा तर जीवाचा प्रांत ओलांडून शिवाच्या प्रांतामध्ये जायचं, मग इथे पासपोर्ट नको, विजा नको. मग हा जो पासपोर्ट आणि विजा आहे हा सद्गुरू, आणि विजा जो आहे, पासपोर्ट जो आहे तो सद्गुरू, देहदारी सद्गुरू देतात, आणि विजा जो आहे ते कोण देतं? हृदयस्थ सद्गुरू देतात. दोन्ही सद्गुरू, देहदारी सद्गुरू आणि हृदयस्थ सद्गुरू. पासपोर्ट देहदारी सद्गुरू देतात आणि विजा जो आहे तो हृदयस्थ सद्गुरू देतात. आणि असा जो पासपोर्ट किंवा विजा ज्यावेळेस मिळतो आणि आपला प्रवेश ज्यावेळेस त्या प्रांतामध्ये होतो, तेव्हा आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. अशी परिस्थिती नाही म्हणजे. आणि ह्याचं एकनाथ महाराजांनी तर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, असं म्हटलेलं आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. आता या शब्दाला फार महत्त्वाचं आहे. आता म्हणजे केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चित्त ठेले असं म्हटले, डोकं ठेवले असं नव्हे. नाहीतर लोक मूर्तीच्या समोर जातात आणि डोकं ठेवतात. आता आपल्याला माहीत असतं ती मूर्ती दगडाची आहे, पण जे लोक मूर्तीच्या समोर डोकं ठेवतात ना, ते डोकं पण असं ठेवतात की ते स्वतःला जे भक्त समजत असतात ते ज्यावेळेस त्या मूर्तीवरती डोकं ठेवत असतात की ते ह्याची काळजी घेतात की आपल्या डोक्याला टेंगूळ येऊ नये याची ते काळजी घेत असतात. म्हणजे त्यांना आतून माहीत असतं की तो दगड आहे, हे त्यांना माहीत असतं, पण तरीसुद्धा ते त्याला देव मानतात आणि त्या मूर्तीवरती ते डोकं ठेवतात. तर इथे काय सांगितलं आहे? अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. केव्हा? चरणी जगन्नाथा, जगन्नाथाच्या चरणावर जेव्हा चित्त ठेवतो तेव्हा. मग जगन्नाथाचे चरण कुठले? जगन्नाथाचे चरण म्हणजे सत आणि चित, हे दोन चरण ज्या वेळेस आपण धरतो आणि त्यानंतर जो होतो ना तो आनंद, त्याला स्वानंद, आत्मानंद, परमानंद असे निरनिराळे शब्द भेटलेले आहे. हा जो आत्मानंद, ह्याला करेक्ट शब्द जो आहे ना तो म्हणजे स्वानंद. हा स्वानंद आपल्याला प्राप्त होतो. मग हा स्वानंद प्राप्त होण्यासाठी आपल्याला जगन्नाथाचे चरण धरले पाहिजेत. सत आणि चित हे जगन्नाथाचे जे चरण आहेत ते चरण धरल्यानंतर हा जो स्वानंद आहे ना तो आपल्याला प्राप्त होतो. आणि हा स्वानंद प्राप्त झाल्यानंतर आपलं जे जीवन आहे ते आपण म्हणतो आपलं आयुष्य धन्य झालो, असं आपण म्हणतो. जन्माला आलो आणि धन्य झालो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? जन्म आल्याचे सार्थक, विठोबा एकची देखली या, असं म्हटलेलं आहे. म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक केव्हा झालं? ज्यावेळेस विठ्ठलाला त्यांनी पाहिलं, त्याचं स्वरूप जे आहे ते पाहिलं त्यावेळेस. म्हणून जन्माला आल्यानंतर सार्थक होत. तर हा जो प्रांत आहे ना, या परेच्या पलीकडचा जो प्रांत आहे म्हणजे देवाचा जो प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्याच्यासाठी पासपोर्ट पाहिजे, विजा पाहिजे. आणि तो पासपोर्ट आणि विजा सद्गुरू आणि हृदयस्थ सद्गुरू आपल्याला देतात. आता पुष्कळ वेळा काय होतं की खूप माणसं साधना करतात, नामस्मरण करतात, साधना करतात, हे करतात, सगळे खूप साधना करतात. आणि साधना केल्यानंतर त्यांना कधी मध्ये कुठेतरी प्रकाश दिसतो किंवा नाद ऐकू येतो आणि त्यांना असं वाटतं की आता आपण पूर्ण झालो, आपल्याला साक्षात्कार झाला, असं त्यांना वाटतं. असं पुष्कळ लोकांचं होतं. काही लोक तर असं साधना करता 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 ते म्हणजे देवाचा जो प्रांत आहे आणि जीवाचा जो प्रांत आहे त्याच्या सीमेरेषेपर्यंत पोचतात आणि परत माघारी येतात. म्हणजे त्या सीमारेषेला ते जाऊन पोचतात आणि परत माघारी येतात. आता जीवाचा प्रांत आणि देवाचा प्रांत म्हणजे कुठला? जीवाचा प्रांत म्हणजे आपला प्रांत आणि देवाचा प्रांत म्हणजे कुठला? देवाच्या प्रांताला नो मॅन्स लँड म्हणतात. नो मॅन्स लँड म्हणजे काय? ती त्यांची पण जागा नाही, आपली पण जागा नाही. म्हणजे आता भारत पाकिस्तानामध्ये नो मॅन्स लँड आहे, म्हणजे ती जागा जी आहे ती त्यांची पण नाही आणि आपली पण नाही. तशी नो मॅन्स लँड जे आहे त्या नो मॅन्स लँडपर्यंत अनेक लोक जे आहेत ते त्याच्या सीमारेषेपर्यंत पोचतात आणि तिथून माघारी येतात. म्हणजे तिथपर्यंत पोचल्यानंतर ना त्यांना बरं वाटतं, पण त्यांना जे बरं वाटतं ना ते फक्त बरं वाटणंच असतं, तो स्वानंद नसतो. तो स्वानंद त्यांना मिळत नाही.
मग त्यांना प्रकाश दिसला की त्यांना थोडा प्रकाश दिसला की त्यांना वाटतं साक्षात्कार झाला, मग ते सांगत सुटतात साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाला. किंवा नाद ऐकू आला की त्यांना वाटतं साक्षात्कार झाला. थोडंसं आनंद झाला की त्यांना वाटतं साक्षात्कार झाला. म्हणून अशी जी साधना करतात ना, ते तिथपर्यंत पोचतात, त्या सीमेपर्यंत पोचतात आणि ते परत तिथून माघारी येतात आणि ते माघारी येतात हे त्यांना कळतही नाही. म्हणून इथे सद्गुरूंची आवश्यकता असते. मग सद्गुरू काय करतात, सद्गुरू सांगतात की अरे बाबा, तिथे नो मॅन्स लँड नावाचा प्रकार आहे. आपल्याला त्याच्या सीमारेषेपर्यंत जाऊन माघारी यायचं नाही, आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे देवाच्या प्रांतात, परमेश्वराच्या प्रांतामध्ये जायचं आहे. म्हणून मग त्या प्रांतामध्ये जर जायचं असेल तर मग आपल्याला पासपोर्ट पाहिजे, विजा पाहिजे. मग हा पासपोर्ट आणि हा जो विजा आहे तो सद्गुरू देतात. मग हा पासपोर्ट आणि हा विजा जर प्रत्येकाला लाभावा, त्यासाठी हा जो विषय आहे, हा विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि हा विषय जर आपण नीट समजून घेतला आणि जर आपण आचरणात आणला तर आपलं जीवन जे आहे ते धन्य झालं. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू.